रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटलेले आहेत। मी त्यांनाही पुढे आणणार आहे, पण आज नाही आणत। मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते। ही हेराफेरी जी झाली, बनवाबनवी झाली, हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला। हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही, फक्त पॉवरचा संबंध आहे। आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही, सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय, स्टॅम्प ड्युटी चोरी करताय। हा 300 कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला? ट्रान्सफर पैसे 300 कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत। त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत। महसूल मिळाला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणींचा दोघे निधी यातून निघू शकतो इतका आज 21 कोटी रुपये स्टॅम्प चोरी करताय। दुसरीकडे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का? हे वारंवार मागतात। आज केली तर पुन्हा उद्या तयार होतात। म्हणजे तुम्हाला 21 कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपल्या स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही। माझं स्पष्ट मत आहे, केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल। भाऊ, महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा रविभवनचा बंगला रिपेअरसाठी 1 कोटी 9 लाख रुपयाचा खर्च आहे। नितीन राऊत यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। तुमचं काय मत? एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं, दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं, तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं 32,000 कोटी दिले। अरे किती खोटं बोलताय तुम्ही? सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील, किडे। एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय। कुठे आहेत 32,000 कोटी? मी काल माहिती घेतली, चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली 300 रुपयाची मदत आहे, ते मी घेणार आहे पुढे। आज हा विषय मला इथे काढायचा नाही, उद्याला मी तो विषय आणणार आहे। आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले 32,000 कोटीमध्ये, जवळपास 12,000 कोटी मनरेगाचे, केंद्राचे पैसे दीर्घकालीन। तुम्ही मला सांगा की जून मध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकांवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन, जुनं आणि नवं कर्ज हे मार्च मध्ये होत असतं फायनान्शियल इयर मध्ये। त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? हे कर्ज नव्यानं त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि नव्यानं घेतलेलं कर्ज ते सुद्धा माफ होणार आहे का? हे सगळी जे काही फसवणूक आहे शेतकऱ्यांची, हे आता उघड झालेली आहे। त्यामुळे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायला, तेही 4 दिवसासाठी मंत्री येतो, 8 दिवसासाठी येतो। अधिवेशन किती दिवसासाठी चालतो? 8-10 दिवसासाठी जर मंत्री इकडे येत असेल विधान अधिवेशनासाठी, तर एक त्यांना हॉटेलमध्ये द्या, व्यवस्था करा। झोपायची जर सोयच करायची आहे तर इथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये करा। पण मंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी करणं म्हणजे शेतकऱ्यांचा पदोपदी अपमान करणं आहे, असा त्याचा अर्थ होतो। हे केवळ शेतकऱ्यांसाठी बोलघेवळेपणा करतात, पण शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची यांची मानसिकता नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे। तयारीवर जो भ्रष्टाचार होता त्याची एसआयटी चौकशी करा असं नितीन राऊत म्हणालेले आहे। तुम्हाला तसंच वाटतं काय? काय एसआयटी? आतापर्यंत राज्यामध्ये 138 एसआयटी पेंडिंग आहे, ज्याचा रिपोर्टच आला नाही। एसआयटी म्हणजे सरकारच्या अडथळे दूर करण्यासाठी काढलेला मार्ग आहे असं मी समजतो। एसआयटी म्हणजे विरोधकांना, आता बँकेची एसआयटी स्थापन झाली, एसआयटीचा नोटीस बोगस आमच्या संचालकाकडे नेऊन दाखवला गेला चंद्रपूर डीसीसी बँकेमध्ये, आणि त्यांना
सत्ताधाऱ्यांच्या बाजूला वळवल्या गेलं घाबरून. असा वापर एसआयटीचा करायचा. मी सांगितलं 138 एसआयटी झालेल्या आतापर्यंत त्यांचा रिपोर्टच आला नाही आणि कारवाई झाली नाही. त्यामुळं या लोकांवर चौकशी करा, कारवाई करा. आणि हे जे काही करतात आता यामध्ये 1 कोटी रुपयामधून किती कोटी लागणार आहेत, किती लाख लागणार आहे, 5-25 लाखामध्ये गुंडाळून जातील. 1 कोटीमध्ये तर नवा बंगला होतो. त्यामुळे एक खाण्यासाठी नवा धंदा आहे. आणि मंत्र्यावर उधळपट्टी ही केवळ मंत्र्यांना खुश करण्यासाठी आहे की त्यांच्या सोयीसाठी आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे, याचं उत्तर सरकारकडेच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होत घातलेल्या महायुतीमध्ये सगळेच पक्ष एकमेकांसमोरासमोर लढण्यासाठी तत्पर दिसतात. कोणी कोणासोबत युतीमध्ये जायला तयार नाही. कार्यकर्त्यांच्या नावाने एकमेकांच्या विरोधात एकमेकांचे पक्ष दाबले जात आहेत. भाजप हा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे. हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा 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 पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे. ते चेटकीन म्हणतात, पण मी राक्षस म्हणतो. दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष. बिहारमध्ये सुद्धा तीच तयारी झाली. नितीश कुमाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत, जसं शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत महाराष्ट्रात, वापर केला, तसंच आता तिथे सुद्धा होणार आहे. मूळ विषय असा आहे की वेगवेगळे तीनही पक्ष लढतायत. त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही, युती करायची नाही. आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली, अजित पवारांची मतं, पक्षांची मतं, अजितदादा पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिळवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं हा त्यामागचा उद्देश आहे. पण जनता हुशार आहे की जातीवादी धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणारे सेक्युलर कसे होऊ शकतात हे लोक ठरवून आहे. दुसरा एक आहे की शिंदेच्या बरोबर युती करायची नाही, कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल आणि उद्धव ठाकरेंजीच्या बरोबर जो काही मतदार आहे तो विभाजित करण्याचा तो मागे प्लॅन आहे. आणि यांच्यामध्ये सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. लढू द्या, जनता यांना माफ करणार नाही. शेतकरी संकटात आहे, शेतकरी राग चिरलेला आहे, बेरोजगार आहे, महागाई वाढलेली आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. यातून एक नक्की होणार आहे की जनता यांचा बदला घेईल. कितीही पैसे वाटा, कितीही खर्च करा, तुम्हाला यावेळेस जनता निवडून देणार नाही, हे जनतेने निर्धार केला. कामठी येथील दुबार मतदार यादीवरून राहुल गांधींनी टीका केली होती. त्यानंतर आता भाजपकडे टीका करण्यात आली. तिथे जे उमेदवार होते आपले सुरेश भोयर, त्यांचे दुबार या मतदार यादीमध्ये नाव आहेत आणि संबंधित आता भाजपकडून असेल ना, तेच तर काढा म्हणतो ना. काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बामच होता. बेईमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालं आहे ना. सुरेश भोयरचं नाव डबल असेल, सुरेश भोयर दुसरा असू शकतो. एक सुरेश भोयर काही एकटाच नावाचा माणूस नसतो. त्यामुळे त्यांचं नाव दुबार आहे म्हणून तेवढं एक उदाहरण दाखवायचं. तुम्ही तिकडे ब्राझीलचे मॉडेल आणून तिचं नाव फोटो शिकवता आणि तिच्या नावाने दुसऱ्यांकडून मतदान करून घेता 10 बुथावर. त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही. राहुल गांधींनी सगळं उघडं केलेलं आहे. हे सरकारच असंविधानिकपणे आलेलं आहे, मताची चोरी करून आलेलं आहे. हे आता लपून राहिलं नाही. लहानशा पोराला सुद्धा आता हे कळून चुकलं आहे. ज्याला मतदानाचा अधिकार नाही त्यालाही कळलं आहे की मोदी सरकार वोट चोर आहे, मतांची चोरी करणार आहे. हरियाणाची सत्ता तशीच घेतली, महाराष्ट्राची सत्ताही तशीच घेतली. हे लपून राहिलेलं नाही. तयार आहे मित्रांनो. सोबत घेऊन जाणार. वडेट्टीवारजी, काल कोरेगाव पार्कमधल्या पार्थ पवार यांच्या कंपनीचा जो संपूर्ण पर्दाफाश केला 24 तास, काय प्रतिक्रिया पाहिली आपली? हे मौजा मुंडवा आणि तालुका मोशी ही कोरेगाव पार्क मधील 16.19 हेक्टर जमीन आहे. ही मूळ जमीन महार वतनांची आहे आणि लिगल हेर जर आत्ताचे काढले तर किमान 300च्या आसपास लिगल हेर आहे.
म्हणजे वारसदार म्हणतो अधिकृत. 2013ला तेजवानी नावाचं एक बिल्डर आहे, यांनी ही जमीन अशोक आबाजी गायकवाड या कुटुंब प्रमुखाकडून जमीन क्लिअर करायसाठी, त्या जमिनीचा टायटल क्लिअर करायसाठी कोर्ट कचेरीमध्ये लढाईसाठी पावर दिला होता. विक्रीसाठी पावर दिलेला नव्हता. या तेजवानीने पेपरमध्ये गडबड करून, हेराफेरी करून चुकीच्या पद्धतीनं तो पावरचा वापर केला. 2013 पासून केवळ टायटल क्लिअरसाठी दिलेल्या पावरचा वापर करत असताना संबंधित कुटुंबांनी, म्हणजे गायकवाडांचे ज्या पद्धतीनं लिगल हेड तयार झाले त्यामध्ये ढाले, राजू हिरामन ढाले, कारण याची आई मूळ कांबळे होती, त्यानंतर मूळ कास्तकार गायकवाड, म्हणजे हे सर्व त्या कुटुंबातून नियमितपणे वारसा हक्काप्रमाणे ती नावं आलेली आहेत. याचा मूळ मालक हा महार कुटुंबातील महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहे. मी जे नावं सांगितले, या तेजवानींना संदर्भात महसूल विभागाकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे, प्रांतकडे की हा आमच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा चुकीचा वापर करतो आहे, अशा पद्धतीनं या सगळ्या कुटुंबांनी तक्रारी वारंवार 2013 पासून केल्या. अद्यापही टायटलवर नाव क्लिअर नाही, तो सरकारी म्हणूनच आहे. परंतु 2020 मध्ये, कारण महार वतनाच्या जमिनीच्या टायटल क्लिअरसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे, त्यामध्ये 2020 मध्ये जो फेरफार झाला त्यामध्ये राजू ढाले आणि गायकवाड मूळ कास्तकार यांची नावं आलेली आहेत, फेरफारमध्ये आलेली आहे. टायटल क्लिअर करायसाठी ज्या केंद्रीय संकडी ही जी काही जागा दिली, हे लँड एक्विजिशन न करता दिली. लँड एक्विजिशनची प्रोव्हिजन जर झाली असती तर मूळ मालकाला त्याचा मोबदला 2013च्या लँड एक्विजिशनच्या कायद्यानुसार द्यावं लागलं असतं. या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही. ही जमीन सरकारच्या नावाने का झाली, तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची, ती न भरल्यामुळं, ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो, किंवा मुद्रांक शुल्क नाही हो, ती जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावाने, गायकवाडांच्या नावाने 7/12 तयार करण्याचे आदेश दिले, फेरफार करण्याचे आदेश दिले. ही खरं म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता, टायटल क्लिअर नसताना या तेजवानींनी पॉवर ऑफ अटॉर्नीच्या भरोशावर हे जे बिल्डर आहेत, ज्या बिल्डरचं नाव आहे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील, आणि त्या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार. ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही, 7/12 जर सरकारच्या नावानं आहे, किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे, असं आपली केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल, तर याची सेल डीड झाली कशी, केली कशी? म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने 7/12 नाही,
ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही 7/12वर नाव हे सरकारचंच आहे. या संदर्भात यापूर्वी या सगळ्या मंडळीकडे याच पार्थ पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते. त्यांनी ही जमीन मागितली होती. त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या, मग आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार काय ते करू. हे हातात न आल्यामुळं या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं, शीतल तेजवानी, आणि ही खरेदी विक्री करून घेतली. मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही. हा 420चा गुन्हा आहे. पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही फसवणूक आहे. सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं. आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे. हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं.